काय कांदा चिरून झालं की हा तुम्हाला लागतो की सारखा कांदा हा मला लागतो म्हणून कांद्याशिवाय जेवण नाही. अगं कांदा काकडी टोमॅटो ही महत्वाचं लिंबू शरीरासाठी चांगलं असतं ना. टमाटा आहे, कांदा आहे, पण काकडी नाही. काकडी आता येईल बाजारात आणायची विकत. तशी कोण करते डोळ्यातून पाणी आल्यावर काय करायचं? लाईट गेली त्यात हा काय काय मग काय करता? लाईट गेली, घरात दिसत काय बनवली भाजी मी त्याला किती वरचा एक कवलच काढला तर काय होईल? आता उन्हाळ्यात चाललंय. नाही काढला होता एक कवल होय काय एक कवल काढला होता की तुरीचला भाजी पाऊस आला की बरं शिरलात मग पावसाळ्यात झाकायचं. कोण जायचं वर जाकाय इथनंच एक सिस्टीम करायची, झाकायची स्टूल उभा राहून. नाही होतं की पहिलं कवल एक काढला होता काय तो तसला कौल आणायला पाहिजे काचाचा चिमणीच्या गाठ्यांचा. काय म्हणते आई मग घे काय जेवण. नाही बाबा जेवायचं घे की ती झोपले मांडीवर, झोपू दे. कशाला जीव द्यायचं नाही नाही जेवते तिला घेऊन मांडीवर. तिथं खाली टाकली की लगेच उठतो. तिकडं झोपून तिकडं डग तिकडे दररोज लावलाय का झोपून ती झोपली कुठं आले तुझ्या घरात? किती वाजता दुपारचं टायमिंग झालायच की आता लावलं करडं डालली ती म्हणा आपण. घ्या घे जेव्हा मला काय केलं तेवढं द्या धर, शिव. त्यांचं ताट घे इकडे. बघतोय माझ्याकडे बघू दे. तिचा माझ्यावर लई डोळा आहे गं. पप्पा काय काय करतोय काय नाही काय बनवलंय काय गेवड्याची शेंग धर तुला. ही जेवढे शेंग रातची भाकरी भाकऱ्या रात्रीची घेऊ का? आता म्हणला खातो. आईला हळू हसायचं रात्रीची भाकरी म्हणलं की द्यायलाच पाहिजे ना तुकडं करत चालतो तुम्ही शिल्लक म्हणजे लक्ष्मी असती तुकडं करून खायचं त्याला काय होत नाही. मला नाही दिला कांदा. मी लहान बाळ आपल्याकडे आहे कांदा खाऊन नाही लहान बाळ काय म्हणते कांदा ते कधी कोणाला घ्यायचंय का? जेवा. आता घरात जेवायला आम्ही त्यांना बसत तसंच. त्यांना चुकलं व रात्रीचं दे पाठी. अंधारात काय दिसा बी आता जाऊन त्याचा क्वालिटी कसली त्याला काय लाईट येणार की बार झालं. नाही नाही बार नाही कर्टन काय तर पडला आहे नाही पडू दे हा कर्टन पडलं काय तर कर्ज तिकडं बांधली ती होईल का तेवढं बियायचं करून या जेवण करायला आता मस्त की बा कांदवणी बनवलंय ताजं आणि शिळ गेवढे शेंगा काय आहे. गं? झोप नाही झाली पुढची. अंगू घातली ना त्यामुळे तसं करतोय संपलं होई काय पापड सगळं संपलं. आता दुर्गुडीची असेल पोळ्या असते त्या. बरोबर. आणि मटण परवा आहे होय. चालेल. कोणवर वर कोणवर येतोय मंगळवारी. मंगळवार येतोय होय आई? पण येते मंगळवारी. हां बुधवारी. हरभरा टाकायचं ते पाण्यात नाही आणत. खायला मग होळी रंगपंचमी कधी होळी झाली. होय पण आपण होळी खेळायला पाहिजे होय काय फलटण राय होतो खाली माणूस आत निघाला बाहेर की वरनी बादल्या वाटायच्या है का ना काही सकाळचं करायचं बोल है का नाही आता म्हणजे खरं आहे ती सांगितलं मी रिअल सांगितलं हाय ती खरं आहे बाहेरच कोण निघायचं नाही आलीची मम्मी समजा रंगवायची बाहेरच कोण निघायचं नाही है का नाही काही बघू आता कोण कोण होळी खेळतंय कोण कोण होळी खेळतंय काय माहिती हां चांगलं झालं झणझणीत, हं.
संध्याकाळ बेसून हा? संध्याकाळ पुरं बेसून नाहीतर अंड्याचं खाल्लं. ते गवळ केलं 4 अंडे सो बघाल का तेवढं नसं आणखी 1-2 आणायची. त्यापेक्षा मासा आणलं बरं नाही तो पोरगी म्हणती मासा मासा म्हणती हां तुम्हाला करा अंड्याचं. हां मासं कुठे भेटायचं? फलटणला फलटणला जावं लागलं. जायचं फलटण आणायचं फलटण लावून 50 रुपयाचं बैल 70 रुपयाचं मासा आणायचं टँक का व्हायचं की ना कुठं आहे काय माहिती. फलटणलाच येतं फोनवर ऐकलं की मी नानाला सांगायचं म्हणलं की आईचा थर कापच होतो आता सुईच आहे का ती कोणती येणार म्हणजे आणखी कुठली टँक भरून कुठले टँक कसे आहेत? आता रस्त्याचं काम चालू टँका कसं गावतं मस्त राहणार जाताना तुझा मोबाईल दे मला आणायला का तुमचं काय घेत आहे चॅप्टर दिसताय बघ अगं मोकळ्या मनाने खाऊन दे माणसाला माझ्याजवळ बी नाही तर पैसे नाही तर दिला तुझं गाला आहे कुठे 10-20 रुपयाचा काही हॉस्पिटल ती काय ती असतं 20 रुपये न्यायचा मग 20 रुपयात एक फीस येईल का काय आहे बुद्धी असं टँक पैसे तर आणा जमलास नानाला सांगायचं येताना मी देतो पैसे पण नानाला सांगायचं येताना आता कशाला पडक करायचं रस्ता एक तर खराबली झाला आहे पूर्ण पोकारला आहे ना तिकडे येतं का? मग कुठं येतो तू इकडून येते माणसं इकडून हो की पण तिथनं जवळच आहे की तेरगवाडीत इकडे यायला टँकवर यायला रस्ता चांगला आहे ते बी तिरकवाडीत नाही यायचं त्या टँकचं मासं घ्यायचं इकडच्या रस्त्याने यायचं माणसं तिकडून घ्यायची काय काय पुरी झोप लागली चांगली पुरी झोपू त्या घरात हा